M be a linear subspace. M काय linear subspace कशाची non-linear space N. M be a linear subspace of non-linear space N. Okay. त्यानंतर काय झालं आणि हो एक F हे काय फंक्शनली F be a linear functional F be a linear functional define on it. Define on it. तुमच्यासाठी या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो क्वेश्चन की फंक्शनल म्हणजे काय. तर तुम्हाला सांगितलं मी फंक्शनल म्हणजे काय तर फंक्शनल इज वन टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ते एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशनच बनते. ट्रान्सफॉर्मेशन कसं असतं ट्रान्सफॉर्मेशन इज मॅपिंग फ्रॉम वन वेक्टर स्पेस टू अनदर वेक्टर स्पेस. ओके तर नॉन लिनियर स्पेस म्हणा किंवा वेक्टर स्पेस म्हणा काही फरक पडत नाही. फरक कुठं पडतो की एव्हरी वेक्टर स्पेस इज every non-linear space is a vector space but every vector space is not non-linear space, so difference is there. पण तुमची जर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असणार ते काय फ्रॉम वन वेक्टर स्पेस टू अनदर वेक्टर स्पेस. ओके वन वेक्टर स्पेस टू अनदर वेक्टर स्पेस but your functional is from one vector space or one non-linear space to even field may be set of real number or set of complex number. Okay then this is your field. There are lot of similarities between these two, transformation and functional. What are similarities? We define norm of T by supremum of norm of T of x such that norm of x less than or equal to 1. Okay this is a norm of transformation and norm of f is defined by also supremum but here mod of f of x. Okay difference is there here. What is difference? This is the mod of f of x. Okay mod of f of x such that x belongs to m and norm of x less than or equal to 1. other things are same बाकीच्या गोष्टी सारख्याच असणार बट डिफरन्स इज हियर. इथं काय मॉड आहे इथं काय नॉर्म आहे. देयर इज अ डिफरन्स. ओके का मॉड आणि का नॉर्म आहे कारण इथं काय तुम्ही हा फ्रीचा एलिमेंट येणार आहे रिअल नंबर येणार आहे. ओके ना हा काय असणार तुमचा हा वेक्टर स्पेसचा एलिमेंट असणार आहे हा वेक्टर असणार आहे. वेक्टरची आपण नॉर्म फाइंड करतो ना स्केलर असणार. अरे गॉट इट. काय होईल हा जो स्केलर आहे त्याचं मॉड फाइंड करणार आहे. हा काय तुमचा वेक्टर आहे वेक्टरची नॉर्म फाइंड करतो. हा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. हे काय तुमचं रिअल व्हॅल्यू फंक्शन आणि इथं काय असणार आहे वन वेक्टर स्पेस टू अनदर वेक्टर स्पेस म्हणजे हा सुद्धा काय असणार तुमचा वेक्टर स्पेस असणार आहे. ओके सो हा फक्त यांच्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. मग आता हा जो फंक्शनल आहे लिनियर फंक्शनल प्रॉपर्टीज सेम असणार आहे दोन्हीच्या. तर फंक्शनली तर त्याला आपण फंक्शनल केव्हा म्हणतो जसं ट्रान्सफॉर्मेशन साठी प्रॉपर्टीज होत्या काय सिंगल प्रॉपर्टी f of x plus y is equals to less than or equal to f of x plus f of y. And second property f of alpha x is less than or equal to alpha is equals to alpha into f of x. या दोन प्रॉपर्टी जेव्हा एखादं फंक्शनल म्हणजे एखादं फंक्शन सॅटिस्फाय करत असेल आणि ते फंक्शन काय असेल मॅपिंग फ्रॉम n इज अ नॉन लिनियर स्पेस टू फील्ड. ओके अशी जर मॅपिंग असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियर फंक्शनल. जेव्हा ती मॅपिंग इज सॅटिस्फाय दिस टू प्रॉपर्टीज देन वी से दॅट दिस इज अ लिनियर फंक्शनल. ओके तुम्हाला लिनियर फंक्शनल समजलं असेल. ठीक आहे आपण लेमाचं स्टेटमेंट काय होतं आपल्या स्टेटमेंट ऑफ लेमा इज M be a linear subspace of non-linear space N
F be a linear functional defined on M. F be a linear functional defined on M. Okay, defined on M. If काय केलं त्यांनी x नॉट असा एलिमेंट घेतला तर जो या सबस्पेस मध्ये नाही m मध्ये नाही. इफ x नॉट डज नॉट बिलॉंग्स टू m, if x naught does not belongs to m is a vector not in m, is a vector not in m. आता m काय आहे सबस्पेस आहे नॉन लिनियर स्पेस यांची n काय आहे नॉन लिनियर स्पेस म्हणजे वेक्टर स्पेस आहे म्हणजे जी काय येणार वेक्टर सबस्पेस असणार म्हणजे ज्याच्यामधले एलिमेंट काय असणार वेक्टर असणार मग हा वेक्टर x naught does not belongs to m. ओके x naught does not belongs to m and काय दिलेलं आहे m naught is the एक सबस्पेस आहे यांची कशी झाली स्पॅन कशाने झाली तर इट इज स्पॅन बाय m naught is a linear subspace spanned by m and h naught is a linear subspace spanned by is a linear subspace spanned by m and h naught. ओके तर आपल्याला काय शो करायचं आहे आपल्याला असं शो करायचं आहे की तुमचा जो मॅप आहे f काय म्हटलं तुम्ही याच्यावर डिपेंड केलाय म्हणजे f फ्रॉम m टू r किंवा c m to f. ओके फिर f is defined on m, so f from mapping from m to f. आता आपल्याला काय करायचं आहे then you have to show f naught is a extension to the f. स्टेटमेंट वेगळा असेल आणि त्याचं मीनिंग असं f naught is an extension to the f. ओके on m naught define on m naught define on m naught and norm of f naught is equals to norm of f. ओके ठीक आहे तर आपल्याला थेरम मध्ये काय करायचं हा जो दिलेला डाटा आहे याचा यूज करून आपल्याला f नॉट एक्सटेन्शन दाखवायचं आहे कशाचं f चे एक्सटेन्शन दाखवायचं आहे आणि त्याच बरोबर आपल्याला ते लिनियर फंक्शनल सुद्धा दाखवायचं आहे f नॉट इज अ लिनियर फंक्शनल ॲज वेल ॲज एक्सटेन्शन ऑफ f आणि लास्ट नॉर्म ऑफ f नॉट इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ f नॉट इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ f. स्क्रीन दिसते का सर्वांना बोर्ड दिसतो का व्यवस्थित का लाईटचा प्रॉब्लेम काही ओके मग आता आपण काय करणार आपल्याला प्रूफ द्यायचा आहे ठीक आहे तर प्रूफची सुरुवात कशी करणार दिलेल्या त्या गोष्टींचा यूज करायचा आहे प्रूफ आपल्याला पहिल्यांदा काय शो करावं लागणार आहे f नॉट इज एक्सटेन्शन ऑफ f आणि f नॉट इज अ लिनियर फंक्शन. ओके ते दोन गोष्टी शो करावं लागणार आहे आणि नंतर आपल्याला लास्ट कंडिशन जी दिली ती शो करायची. तर आता आपल्या पुढे प्रश्न असा असणार आहे की तुमचं f काय दिलेलं आहे f लिनियर फंक्शनल दिलेलं आहे लिनियर फंक्शनल जरी असलं तर त्याचं मॅप असं असणार आहे f फ्रॉम m टू दिस फील्ड बट देर आर टू केसेस दोन केस असू शकतात काय दिस इज मे बी field of complex number or real number. Okay so without loss of generality आपण काय करूया रिअल नंबरचं फील्ड घेऊन टाकू दिस इज अ फील्ड ऑफ रिअल नंबर म्हणजे दोन्ही केसेस आपण बघू शकतो ठीक आहे पण आपल्याला या प्रूफ मध्ये फक्त रिअल नंबरचीच गरज आहे आपण कॉम्प्लेक्स नंबरचं पण शो करू शकतो ठीक आहे. तर मग आपण काय केलं दिस इज अ रिअल व्हॅल्यू फंक्शनल फील्ड घेतलं कुठलं रिअल व्हॅल्यूचं फील्ड घेतलं म्हणजेच सेट ऑफ रिअल नंबर घेतला. Therefore, this functional is real value functional. Okay. First, we assume that
n be a sorry n be a real valued non-linear space. First we assume that n be a real valued non-linear space. Okay. We also assume without loss of generality. We also assume without loss of generality norm of f equal to 1. We also assume without loss of generality norm of f equal to 1. f ची जी नॉर्म आहे ती 1 घेतली आपण. ओके. त्याला इक्वेशन 1 वगैरे काही नाव द्यायचं. ठीक आहे. We also assume that without loss of generality norm of f equal to 1. आता आपल्याला एक्सटेन्शनचा पार्ट शो करायचा आहे. since f not equal to काय f plus h not. Okay, then every element of this space subspace then every element of f not can be uniquely expressed by can be uniquely expressed by in the form y equal to कशाच्या फॉर्म मध्ये येणार आहे x प्लस आता याचा काहीतरी स्केलर मध्ये अल्फा x नॉट फॉर ऑल x बिलॉंग्स टू m. म्हणजे काय याचा प्रत्येक एलिमेंट याच फॉर्म मध्ये असणार आहे कशाच्या x प्लस अल्फा x नॉटच्या फॉर्म मध्ये फॉर ऑल x बिलॉंग्स टू m. ओके. m नॉटचा प्रत्येक एलिमेंट युनिकली एक्सप्रेस बाय म्हणजे युनिक रिप्रेझेंटेशन असणार आहे कशा फॉर्म मध्ये y इक्वल टू x प्लस अल्फा x नॉट. ओके. आता ही जी मॅपिंग आहे ही जर आपण फिगर वाईज जर दाखवायची ठरली तर कशी दाखवू शकतो. ठीक आहे. हा जो तुमचा असणार आहे हा काय m आहे. ओके. म्हणजे ही लिनियर सबस्पेस m आहे. हा काय असणार आहे इथे ऍड केल्यानंतर x नॉट. आता ही पूर्ण सबस्पेस काय होईल m नॉट होईल. ओके. दिस इज अ m नॉट आणि दिस इज अ n. हा टोटल जो असणार आहे तो काय असणार आहे पॉवर सेट n असणार आहे. ओके. दिस इज m त्याच्यात x नॉट ऍड केला तर m नॉट तयार होतो m नॉट. ओके. and this maps to this mapping is f. Okay, this mapping is f and this mapping is f naught. f naught पासून जी मॅपिंग होते ती काय होते f naught आणि f naught of x equal to f of x हे आपल्याला अजून करायचं आहे. ओके. f naught of x equal to f of x. आता आपण काय घेतलंय प्रत्येक एलिमेंट या फॉर्म मध्ये लिहिता येणार आहे. आपलं एक्सटेन्शन दाखवायचं. आधी तर काय y इक्वल टू x प्लस अल्फा x नॉट याच्यावर जर मी f नॉट अप्लाय केला अप्लाय f नॉट या इक्वेशन 2 दिले on equation 2 applying f naught on equation 2 we get f naught of y is equals to f naught of x plus alpha x naught. f naught of y is equals to f naught of x plus alpha x naught. That is equals to f naught of x plus f naught of alpha x naught. That is equals to काय अजून केले f naught of x equal to f of x अजून केले f naught of x equal to f of x. That is equals to
f of x plus alpha f naught of alpha by f naught of x naught. ओके, काय मिळालं आपल्याला f naught of y is equals to f naught of y is equals to f of x plus alpha f naught of x naught. आता हा जो एलिमेंट आहे तुम्हाला माहिती आहे की तुमचं f naught काय आहे मॅपिंग फ्रॉम m naught to r आपण सेट ऑफ रियल नंबर मानलाय m naught to r म्हणजे f naught ऑफ याच्यामधला जो एलिमेंट असेल x naught तो काय असणार आहे रियल नंबर असणार म्हणजे हा काय येतो तुमचा रियल नंबर येतोय मग रियल नंबर आहे तर मग मी त्याला कशाने पण एखाद्या लेटरने डिनोट करू शकतो ठीक आहे दॅट इज इक्वल्स टू f of x plus alpha r naught where r naught equal to f naught of x naught be any is any fixed real number is any fixed real number okay काय असणार तो रियल नंबर असणार ओके आता मी तर पुट अल्फा इक्वल टू 0 अल्फा जर इक्वल टू 0 जर पुट केला काही f naught of y is equals to f of x but that is equals to f naught of x काय जो केलं आपण that is equal to f naught of x म्हणजे we get f naught of y is equals to f of x that is equal to f naught of x okay f naught of x from this we can say that f naught is an extension of f naught is an extension of f okay from this condition we can say that f naught is an extension of f extension म्हणजे काय that implies f naught is an extension f naught is an extension of f extension म्हणजे काय कारण तुमचा f काय आहे from m to r f naught काय आहे from m naught to r but काय this is a subset of m is a subset of m naught that means f of x is equals to f naught of x for all x belongs to m येणार आहे तुमची कंडिशन काय कंडिशन येणार आहे f of x equal to f naught of x for all x belongs to m ही कंडिशन आहे सॅटिस्फाय होते म्हणजेच काय होते f naught is an extension of f naught is an extension of f therefore first part is over here extension दाखवलं आपण आता काय दाखवायचं आपल्याला लिनियर फंक्शन दाखवायचं f naught is an linear function is a linear function मग लिनियर फंक्शन साठी काय करायचं लिनियरिटी फर्स्ट प्रॉपर्टी हे काय असते अल्फा x naught घेतला प्लस y प्लस बीटा y naught काय केलं दिस एलिमेंट बिलॉंग्स टू m दिस एलिमेंट्स बिलॉंग्स टू m दोन एलिमेंट घेतले m नॉट मधून m नॉट मधून दोन एलिमेंट घेतले दाखवायचं काय आपल्याला f नॉट ऑफ दिस एलिमेंट प्लस f नॉट ऑफ दिस एलिमेंट एक शो करायचं मग काय केलं दॅट इज इक्वल्स टू f नॉट ऑफ काय केलं x प्लस y घेतलं x प्लस y प्लस अल्फा इनटू अल्फा प्लस बीटा इनटू y नॉट कॉमन करून घेतलं सॉरी इथे y नॉट ने ना x नॉटची कारण ते काय x नॉट ने काय काय केलंय ते स्पॅन केलेलं आहे म्हणून नीट y नॉट ने येणार x नॉटची ओके मग x नॉट काय केलं इथं कॉमन काढलं आता फ्रॉम आपण जे अगोदर घेतलं होतं त्याच्यावरून काय आलं तिथं f of x प्लस अल्फा r नॉट आला बरोबर जे आपण अगोदर एक्सटेन्शन शो करताना दाखवलं त्याच्यावरून f of x प्लस अल्फा r नॉट मग त्याचंच जरी तो इतक्याला काय होईल f of x म्हणजे काय x प्लस y प्लस अल्फा प्लस बीटा r नॉट कशाच्या यूज केला
इक्वेशन काहीतरी नाव देता येईल त्याला, ठीक आहे, अगोदर त्याचा यूज करा. दॅट इज इक्वल्स टू, हे काय लिनियर फंक्शनल दिलं म्हणजेच काय एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय प्लस अल्फा आर नॉट प्लस बीटा आर नॉट. दॅट इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस अल्फा आर नॉट प्लस एफ वाय प्लस बीटा आर नॉट. ओके, बट अगेन सेम ते इक्वेशन होतं कशातलं, एक्सटेन्शन मधलं. अगेन बाय सेम इक्वेशन, एफ ऑफ एक्स प्लस अल्फा आर नॉट प्लस एफ ऑफ वाय प्लस बीटा आर नॉट इज इक्वल्स टू काय, दॅट इज इक्वल्स टू एफ नॉट ऑफ एक्स प्लस अल्फा एक्स नॉट आणि this equals to f naught of y plus alpha sorry beta x naught. ते इक्वेशन खूप इम्पॉर्टंट, त्याला नाव दिले आहे काय दिले ते काय होतं तुमचं, f of x plus alpha x naught is equal to f of x plus alpha r naught. याचाच यूज करायचा आपल्याला लिनिअरिटी दाखवण्यासाठी, ठीक आहे, दोन्ही ठिकाणी फ्रॉम दिस. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय झाली इथं आपण शो केली, आता सेकंड कंडिशन आपल्याला शो करायची. थोडं कॉम्प्लिकेटेड होतंय बट वी हॅव टू अंडरस्टँड. ओके, सेकंडली काय शो करायचं आपल्याला, f naught of alpha x plus sorry इथं आपण बीटा घेऊ, बीटा into x plus alpha r naught. ओके, शो काय करायचंय, बीटा into f naught of x plus alpha r naught हे आपल्याला शो करायचंय. ओके, we have to show this. काही प्रॉब्लेम नाही कोणाला, ओके, हे आपल्याला शो करायचंय. मग आता काय केलं, हे कन्सिडर केलं, दॅट इज इक्वल्स टू काय, मल्टिप्लाय करून घेतलं बीटा एक्स प्लस एफ नॉट ऑफ बीटा एक्स प्लस बीटा अल्फा इंटू आर नॉट, सॉरी आर नॉट नहीं है एक्स नॉट है, एक्स नॉट. ठीक आहे, अगेन काय करायचंय त्याच प्रॉपर्टी नुसार, अगेन बाय दॅट प्रॉपर्टी व्हाट, हा काय झाला तुमचा x टोटल x, ठीक आहे, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ अल्फा x प्लस बीटा अल्फा. आता बीटा इंटू अल्फा काय येणार आहे, दोन्ही इथं रियल नंबर आहे, म्हणजे दोन रियल नंबरचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, अगेन रियल नंबर. देयरफॉर दॅट इज बीटा अल्फा इंटू आर नॉट बाय दॅट इक्वेशन. ओके, तर काय दिलं आता इथं हा काय लिनियर फंक्शन आहे, म्हणजे काय अल्फा वाय इंटू अल्फा एक्स, अल्फा इंटू एफ ऑफ एक्स प्लस बीटा अल्फा इंटू आर नॉट, बीटा अल्फा इंटू आर नॉट. आता अल्फा दोन्हीतून कॉमन बाहेर, हे अल्फा सॉरी इथे बीटा आहे ना, बीटा दोन्हीतून कॉमन बाहेर काय उरत नाही, एफ ऑफ एक्स प्लस अल्फा आर नॉट. आणि तुम्हाला माहिती याची व्हॅल्यू काय आहे, अगेन एफ नॉट ऑफ बीटा इंटू एफ नॉट ऑफ एक्स प्लस अल्फा एक्स नॉट. ओके, इजी जर शो करायचं तर बीटा इंटू वी हैव शो एफ नॉट ऑफ बीटा एक्स प्लस अल्फा एक्स नॉट इज इक्वल्स टू दिस. दोन्ही प्रॉपर्टी शो केल्या. ओके, लिनियरिटी आणि स्केलर मल्टिप्लिकेशन दोन्ही शो केलं, दोन्ही
सॅटिस्फाय करता येते, म्हणजेच काय होते लिनियर फंक्शनल. देअरफॉर एफ नॉट इज अ लिनियर फंक्शनल. ओके, देअरफॉर एफ नॉट इज अ लिनियर फंक्शनल. एफ नॉट काय होतं, लिनियर फंक्शनल होते. एक्सटेंशन शो केलं, लिनियर फंक्शनल शो केलं. लास्ट वी हॅव टू शो, lastly we have to show आता फक्त एकच पार्ट शो करायचा आहे, तो काय, ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. नॉर्म ऑफ एफ नॉट इज इक्वल टू नॉर्म ऑफ एफ. ओके, नॉर्म ऑफ एफ नॉट इज इक्वल टू नॉर्म ऑफ एफ. आपण माझ्या मते असं पण दाखवले, नॉर्म ऑफ पी डॅश इज इक्वल टू नॉर्म ऑफ पी. काहीतरी दाखवलं ना असं. नोट्स काढत चला, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायला पण काम येईल. ठीक आहे, कोणता पार्ट कशावरून काय आला. तर तेव्हा आपण काय केलं होतं, डायरेक्ट डेफिनेशन यूज केली. नॉर्म ऑफ एफ नॉट इज इक्वल टू काय, नॉर्म ऑफ एफ नॉट ची डेफिनेशन सुप्रीमम ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स, एफ नॉट ऑफ एक्स प्लस अल्फा एक्स नॉट, such that this belongs to M, and the norm of x plus alpha x naught less than or equal to 1, which is less than or equal to 1. नंतर काय केलं होतं आपण, याची व्हॅल्यू काय आहे, मॉड ऑफ अल्फा that is equals to f of alpha, f of x plus alpha r naught. Okay, so that x belongs to M, and mod of norm of x plus alpha x naught less than or equal to 1. That is less than or equal to supremum of, that is less than or equal to supremum of norm of f of x plus alpha into mod of r naught. ठीक आहे, तर जो म्हणजे हे आपण अगोदर यूज शो केलेले होते या मेथडने, ते मेथडने शो होत नाही. आपल्याला बुकमध्ये जे मेथड दिलेली त्याच मेथडने आपल्याला जावं लागणार. ही मेथड थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे बुकमध्ये दिलेली, पण ती व्यवस्थित समजून घ्या. ती मेथड काय दिलेली आपल्या बुकमध्ये, आता आपल्याला माहिती आहे नॉर्म ऑफ एफ आपण काय केलेली आहे, अजून विदाउट लॉस ऑफ जनरलिटी आपण म्हटलं दिस इज इक्वल टू 1. मग आपल्याला जर नॉर्म ऑफ एफ इक्वल टू 1 दिलेली आणि नॉर्म ऑफ एफ नॉट आपल्याला 1 शो करायची, नॉर्म ऑफ एफ नॉट आपल्याला 1 शो करावं लागणार, तेव्हा काय होईल, दोन्ही नॉर्म इक्वल येतील. म्हणजेच that is to show norm of f naught is equals to 1. आपल्याला काय करावं लागणार आहे, that is to show norm of f naught is equals to 1. Okay, we know that norm of f naught x plus alpha x naught is less than or equal to आता काय करायचं आहे पुढं, आपल्याला एफ नॉट ची नॉर्म 1 दाखवायची. मग आपण जे मगाशी इक्वेशन होतं त्याचाच यूज आता इथं करायचं आहे. तर यात इथं नॉर्म आहे ना, मॉड आहे. ओके, आपल्याला काय माहिती आहे, नॉर्म ऑफ p of x is less than or equal to norm of t into norm of x. हे आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बघितलं. ओके, मग त्याची तर कसं आहे, दिस लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ एफ नॉट
into norm of x plus alpha x naught. Okay. पण आपल्याला काय करायचं आहे, याची नॉर्म एफ नॉटची नॉर्म 1 शो करायची, याची नॉर्म 1 शो करायची. सो आपल्याला असा आर नॉट शूट करावा लागेल. वी हॅव टू चूज आर नॉट in a such a way that we have to choose R naught in a such a way that mod of f of x plus alpha x naught is less than or equal to norm of x plus alpha x naught. म्हणजे काय याची नॉर्म 1 येईल, याच्यावरून काय येईल, याची नॉर्म 1 येईल. ओके. असं जर अशी कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर इथे हा असतो, याचा हा नाही म्हणजे याचा अर्थ काय होतं, इथं याची व्हॅल्यू काय लिहिली आपण 1 लिहिली. मग आपल्याला आर नोड असं चूज करायचं आहे तर त्या ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. ओके. या इक्वेलिटीने ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे फॉर ऑल x बिलॉंग्स टू m. ओके. फॉर ऑल x बिलॉंग्स टू m, for all x belongs to m and alpha not equal to 0. For all x belongs to m and alpha not equal to 0. आता आपण याचं चूज करणार आहे, ती कंडिशन शो करायला, तसं आर नॉट चूज करायला. आता आपल्याला आर नॉट शोधायचं आहे. ठीक आहे. आर नॉट मी तुम्हाला सांगितले का एक फिक्स रिअल नंबर आहे. आर नॉट काय एक फिक्स रिअल नंबर आहे. आपण जो एक्सटेन्शनचा पार्ट घेतला, कन्सिडर वगैरे केलं होतं, तिथं काय म्हटलं, आर नॉट इज इक्वल्स टू एफ नॉट ऑफ एक्स नॉट इज अ फिक्स रिअल नंबर. आता आपल्याला तो आर नॉट इथं शोधायचा आहे. ओके. आर नॉट आपल्याला इथं शोधायचं आहे. मग त्या आर नॉटची व्हॅल्यू फाइंड करायसाठी आपल्याला थोडंसं डेरिव्हेशन करायचं आहे. तर त्या कंडिशनचा यूज करायचा आहे. आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती मॉडची, काय, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू आर जर असेल, mod of f of x is less than or equal to r असेल, that implies minus r is less than or equal to f of x is less than or equal to r. Okay. This is a property of mod. This is the property of mod. ठीक आहे. आपला व्हिडिओ रिझ्यूम करायचा राहिला होता, आता तो स्टार्ट झाला इथूनच, त्याच्यामुळे मधला जो पार्ट आहे तो पार्ट आता आपल्या रेकॉर्डिंगमध्ये येणार नाही. ठीक आहे. तो व्यवस्थित तेवढं समजून घ्या बुकमध्ये बघून. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे, आर नॉटची व्हॅल्यू कशी चूज करता येईल त्यासाठी परत थोडंसं कन्स्ट्रक्शन करणार आहे. काय केलं, x1 x2 बिलॉंग्स टू m घेतला, टेक x1 x2 belongs to m such that f of x2 minus f of x1. आता f काय लिनियर फंक्शन आहे, म्हणजे काय f of x2 minus x1. ओके. f of x2 minus x1 काय लिनियर फंक्शन आहे म्हणून, that is less than or equal to, that is less than or equal to mod of f of x2 minus x1. Okay. Less than this येईल ना. अगेन वी हॅव टू यूज काय झालं, mod of f of x झालं, आणि mod of f of x less than or equal to काय असतो, norm of f into norm of f into norm of x2 minus x1. ओके. mod of f of x f लिनियर फंक्शनल आहे, त्याचा यूज केला इथं. ओके. म्हणजे that is less than or equal to norm of f into x2 minus norm of x2 minus x1. बट याची नॉर्म काय 1 आहे, म्हणजे that is equals to norm of x2 minus x1. याची व्हॅल्यू 1 आहे, ती पुट करून दिली. आता आपल्याला काय उरलंय, f of x2 minus f of x1 is equals to norm of x2 minus x1. ओके. आता मी याच्यात x नॉट प्लस आणि मायनस केला. ठीक आहे.
म्हणजे ऍड अँड सबट्रॅक्ट केला काय होईल x2 प्लस x नॉट मायनस सेट कॉमन काढलं x1 प्लस x नॉट ओके हा मायनस x नॉट झाला प्लस x नॉट आणि मायनस x नॉट ऍड अँड सबट्रॅक्ट केली ठीक आहे दॅट इज लेस दॅन इक्वल टू नॉर्मची प्रॉपर्टी दॅट इज लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ x2 प्लस x नॉट प्लस नॉर्म ऑफ x1 plus x naught okay that is less than or equal to norm of x2 plus x naught plus norm of x1 plus x naught this is काय less than or equal to f of x2 minus f of x1 less than or equal to this okay आता काय केलं x2 plus x naught सॉरी x1 plus x naught हा लेफ्ट हँड साइडला आणला तर काय होईल तो मायनस होईल इकडे प्लस आहे तिकडे काय मायनस होईल म्हणजे मायनस f of x1 मायनस नॉर्म ऑफ x1 प्लस x naught इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय हा f of x2 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल लेस दॅन इक्वल टू minus f of x2 plus norm of x2 plus x naught व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे आता नेक्स्ट काय करायचं आहे if we define two real numbers if we define two real numbers a and b if we define two real numbers a and b such way that in such way that काय केलं a and b डिफाइन करायचे आपल्या रियल नंबर मग आता हे काय रियल नंबर आहे कसा आहे सुप्रीमम ऑफ is an element which is supremum of all this type of elements supremum of f of x इथे x वर घेतला f of x in general घेतला x minus x naught x minus x naught बरोबर so that x belongs to m काय x काय असणार आहे belongs to m असणार आहे आणि b काय घेतला इन्फिमम घेतला कशाचा sx चा इन्फिमम ऑफ मायनस सॉरी तो मायनस आहे मायनस f of x minus norm of sorry plus norm of x naught such that x belongs to m आता हा जो एलिमेंट आहे या सेट मधला एलिमेंट ओके आणि हे काय हे सर आता हा सुद्धा एक रियल नंबर असणार आहे हा सुद्धा एक रियल नंबर असणार आहे का f of x1 म्हणजे काय रियल व्हॅल्यू फंक्शन आहे हा एक रियल नंबर आहे हा एक रियल नंबर आहे दोन रियल नंबरचे ऍडिशन हा निगेटिव्ह नंबर आहे हा निगेटिव्ह नंबर दोन्हीचे ऍडिशन सुद्धा रियल नंबर असणार आहे ओके मग हा काय या सगळ्या रियल नंबरचा सुप्रीमम आहे ओके आणि b काय हा सुद्धा एक रियल नंबर आहे हा सुद्धा एक रियल नंबर आहे दोन्हीची जी सबट्रॅक्शन आहे ती सुद्धा काय रियल नंबर येणार आहे त्याचा काय तो इन्फिमम आहे b ओके समजलं a आणि b आणि काय घेतलंय मग आता जे अगोदरचं इक्वेशन होतं अगोदरचं इक्वेशन काय होतं आपलं लास्ट इक्वेशन आहे मायनस f of x1 मायनस सॉरी मायनस f of x upon अल्फा मायनस नॉर्म ऑफ x upon अल्फा प्लस x नॉट लेस दॅन or equal to r नॉट लेस दॅन or equal to मायनस f of x प्लस अल्फा सॉरी x upon अल्फा प्लस नॉर्म ऑफ x upon अल्फा प्लस x नॉट हे जे इक्वेशन येईल होतं आपल्या अगोदरचं जर ऑब्झर्व केलं तर ही कंडिशन सॅटिस्फाय करता येईल बरोबर म्हणजे याच्यावरून काय समजतंय हा जो एलिमेंट आहे
हा जो एलिमेंट आहे तो या एलिमेंट पेक्षा काय असणार आहे, छोटा असणार आहे. ओके, म्हणजे आपण काय करू शकतो, याच्या जागेवर ए ला रिप्लेस करू शकतो आणि याच्या जागेवर बी ला रिप्लेस करू शकतो. ओके, मग आपण काय केलं, हा एक रिअल नंबर आहे, हा एक रिअल नंबर आहे. मग आर नॉट हा असा रिअल नंबर आहे विच आपल्याला जो आर नॉट आहे तो पहिल्यापासून मी तुम्हाला म्हणतो विच यूज का 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 म्हणतोय, कारण आपल्याला तो असा निवडायचा आहे तो आर नॉट, की आपली जी पहिली कंडिशन मी तुम्हाला सांगितली ती, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एक्स अल्फा एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ एक्स टू मायनस सॉरी एक्स प्लस अल्फा एक्स नॉट, ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला तो आर नॉट चूज करायचा आहे. मग तो आर नॉट या स्टेपर्यंत समजले सर्वांना, ठीक आहे. We choose R naught be in a real number such that म्हणजे R naught हा रिअल नंबर कसा चूज केला आपण, तर तो A आणि B च्या मध्ये येणार. From this we can say that we choose R naught between these two real number. These two real number. Okay. For this real number R naught we get, जर R naught जर या दोन नंबर मधला असेल, ओके, इक्वेशन वरून R naught जर या नंबर मधला असेल, तो काय चूज करायचा होता, R naught जर या नंबर मधला असेल तर आपले इक्वेशन हे होल्ड होतं. कुठलं, f नॉट ऑफ x प्लस अल्फा x नॉट सच दॅट नॉर्म ऑफ x प्लस अल्फा x नॉट. ओके, ही कंडिशन सॅटिस्फाय केव्हा होती, जेव्हा तुमचा R नॉट A आणि B मधला असेल. ओके, हे दोन सेट मधला असेल तेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होते. कुठली, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आणि ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर त्याचं मिनिंग काय होतं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. इफ दिस कंडिशन इज सॅटिस्फाय देन norm of f naught is equals to 1. Then we get norm of f naught is equals to 1. Then we get norm of f naught is equals to 1, and we have already assumed that norm of f is equals to 1. We have already assumed that norm of f is equals to 1. Finally we get norm of f naught is equals to, finally we get norm of f naught is equals to norm of f. This is our required. Okay, this is where to require. So here we complete our lemma, proof of lemma. Another part of this lemma, that means in case of real number, we have seen here in case of real number we have to see about complex number. If we take field of complex number, then what happen, this lemma can prove about that. So we have to show that in case of complex number, रिअल नंबरच्या बाबतीत आपण इथे शो केलेले आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरसाठी जर दाखवायचं असेल त्यासाठी पण आहे, पण आपल्याला फक्त इट इज सफिशियंट टू शो हनबॅनॅक थेरम, टू प्रूव्ह हनबॅनॅक थेरम. हनबॅनॅक थेरमसाठी एवढा पार्ट आपल्यासाठी सफिशियंट आहे. आणि हा लेमा कशासाठी यूज करणार आहे आपण, जो हनबॅनॅक थेरम आहे त्याचा प्रूफ त्याला शो करण्यासाठी आपण हा लेमा यूज करणार आहे. ठीक आहे, तर इथं हा पार्ट ओव्हर होतो. ठीक आहे, आपण मग नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहे, हनबॅनॅक थेरम.